होतं की ती करते क्विझेस वगैरे. तर त्या इथॉस फाउंडेशन मधले सगळे लोक हे डिजिटली एकमेकांशी संपर्कात आहेत. म्हणजे तिचे जे सहकारी आहेत ते वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि ते जरी त्या फाउंडेशनचा भाग असले तरी ते क्वचितच एकमेकांना भेटतात. बाकी सगळं त्यांचं लिंकिंग किंवा हे आहे ते डिजिटल पद्धतीने चालतं. तर त्याच्यामध्ये ती म्हणजे अगदी एक स्कूल आर्किटेक्चरचं एक कॉलेज या स्केलपासून ते सगळी देशातली सगळी कॉलेजेस असं ते लिंकिंग झालेलं आहे आणि त्याच्यातून तिथे दरवर्षी ते क्विज घेत असते. आणि त्या जी मुलं ते त्याच्यामध्ये येतात, टीम्स असतात 2 किंवा 3 लोकांच्या, तर जी मुलं त्याच्यामध्ये विनर्स म्हणून येतात त्यांना खूप मोठी बक्षिसं पण दिली जातात. म्हणजे कॅश प्राइजेस म्हणा किंवा स्कॉलरशिप्स म्हणा किंवा पुस्तकं अशा पद्धतीने. तर त्याच्यासाठी ती खूप स्पॉन्सर्स पर्यंत पण पोहोचली आहे. म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील किंवा त्याच्यातून खूप फंडिंग वगैरे तिने जमा केली आहे. तर असं तिचं ते काम चालू असतं. आणि मग तिच्या लक्षात आलं की सस्टेनेबिलिटी हा एक मोठा विषय आहे. सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत विकास, जे पर्यावरण आणि या सगळ्याशी संबंधित आहे. पण आर्किटेक्चरमध्ये का ते बोलणं आवश्यक आहे, तर आर्किटेक्चर किंवा बांधकाम, आता आपल्या भारतामध्ये बांधकाम हे म्हणजे ती इंडस्ट्री जी आहे किंवा बांधकामाचा उद्योग जो आहे तो 3ऱ्या नंबरचा उद्योग आहे. म्हणजे तो GDP मध्ये पण त्याचा तेवढा सहभाग आहे आणि लोकांना व्यवसाय देणं म्हणजे रोजगार देण्यात पण त्याचा तेवढा सहभाग आहे आणि मोठी मोठी इंडस्ट्री आहे. आणि तरी सुद्धा असं म्हटलं जातं की आपल्या भारतामध्ये 60 कोटी लोक अजूनही होमलेस आहेत. म्हणजे आपल्या लोकसंख्येत 60 कोटी नाही, जास्त 60% भाग, आपल्या लोकसंख्येचं 60% भाग हे लोक होमलेस आहेत. म्हणजे ते एकतर अशा झोपडपट्ट्या किंवा अशा ह्याच्यामध्ये राहतात आणि खूप वाईट पद्धतीने ते राहतात. तर म्हणजे ते एक मोठं चॅलेंज पण आहे. म्हणजे आपण ती बिल्डिंग इंडस्ट्री थांबवू पण शकत नाही, म्हणजे काही त्याचं हे कमी करू शकत नाही इम्पॅक्ट, पण त्याचं त्यामुळे एन्व्हायरमेंटवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे बिल्डिंग इंडस्ट्रीजचा एन्व्हायरमेंटवरती खूप मोठा परिणाम होतो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. जसं सिमेंट इंडस्ट्री स्वतःच पोल्युटिंग इंडस्ट्री आहे. म्हणजे ती मोठ्या प्रमाणात पोल्युशन करते. किंवा एनर्जी जी आपण घरं बांधताना पण एनर्जी वापरली जाते, पण घरं बांधल्यानंतर त्याच्या लाईफ सायकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी वापरली जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण आता सगळेजण कॉन्क्रीटच्या घरांमध्ये राहतो आणि ती उन्हाळ्यामध्ये थंड करण्यासाठी आपल्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग सगळं वापरायला लागतं आणि त्याच्यातून खूप मोठी ऊर्जा खर्च होते. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे 100च वर्षांपूर्वी आपण अशा घरांमध्ये राहत होतो की ज्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन लागत नव्हतं. संपूर्ण म्हणजे त्याच पद्धतीचे उन्हाळा, एखाद दुसरं डिग्री वाढलं असेल, पण तसंच उन्हाळा पावसाळा सगळे ऋतू आपले तसेच आहेत आणि तरी सुद्धा लोक कम्फर्टेबली राहत होते. तर त्यामुळे शाश्वत विकास म्हणजे या सगळ्या पद्धती की जे ट्रॅडिशनल आपले जे पारंपरिक बांधकाम पद्धती आहेत त्याचा अभ्यास करून त्यातल्या काय गोष्टी आज घेत आहेत. काळाचं चक्र तर उलटं फिरवता येणं शक्य नाही. आपण कुणीच असं म्हणू शकत नाही की आपण परत त्या पूर्वीच्या ह्याला जाऊया, कारण लोकसंख्या पण प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचे वेगळे काय म्हणतात त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यासाठी आपल्याला विकास तर करतच राहावा लागणार, पण तो चांगल्या पद्धतीने कसा होईल की जेणेकरून कमी पर्यावरणावरती परिणाम होऊ शकेल, असा तो जो सगळा एक शोध आहे. आणि बरेच आर्किटेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे खूप लोक असं त्या पद्धतीचं काम करतात किंवा फक्त त्याच पद्धतीचं काम करतात. त्याच्यामध्ये सतत काहीतरी प्रयोग करणं किंवा नवीन नवीन गोष्टी शोधून काढणं हे चालू असतं आणि ते एकमेकांमध्ये सांगणं किंवा शेअर करणं हे पण चालू असतं. पण तिच्या असं लक्षात आलं की आर्किटेक्ट हा समाजातला खूप कमी प्रभाव असलेला घटक आहे. म्हणजे जसं डॉक्टर्स उदाहरण द्यायचं झालं तर की ते खूप मोठ्या प्रमाणात समाजातले प्रभावी घटक आहेत असं आपण म्हणू की त्यांना एक ओळख आहे समाजाचे घटक म्हणून. तसं आर्किटेक्ट्सना नाही आहे. त्यांचं फार कोणी ऐकत नाही किंवा ते कुठे फार नसतात कुठल्या ह्याच्यामध्ये. तर याचा पण तिने विचार सुरू केला आणि त्याच्यातून तिने तरुण मुलांसाठी काही ग्रँट्स किंवा स्कॉलरशिप्स प्रपोज करायला सुरुवात केली. आणि त्याच्यात मुलांनी नवीन म्हणजे जे नवीन आर्किटेक्ट झालेले असतात किंवा शिकत असतात त्या लोकांनी काही प्रपोजल्स पाठवणे, मग त्याची एक देश पातळीवर परत एक स्पर्धा आणि त्याच्यातून छाननी होऊन त्यांना ग्रँट्स की एखादं 22 साली तिने हा प्रोजेक्ट केला त्यावेळेला ते सगळं बदललं. आता या पुस्तकामधून आपल्याला हळूहळू तिची स्टोरी समजते. ती तिने फार सविस्तर सांगितलेली नाही आहे, पण थोडंसं एक बॅकग्राऊंड वाचकाला समजावं की तिची काय बॅकग्राऊंड होती आणि ती कशी या ह्याच्यापर्यंत आली हे समजण्यासाठी तिने सांगितलं की
कलकत्त्यामध्ये तिचा जन्म झाला आणि तिचं सुरुवातीचं शिक्षण तिच्या वडिलांची सतत म्हणजे काही वर्षांनी त्यांनी नोकरी बदलली आणि ते हैदराबादमध्ये आले आणि हैदराबादमध्ये मग तिचं पुढचं काही शिक्षण झालं आणि नंतर दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर नावाची जी एक संस्था आहे आर्किटेक्चरची तिथं तिने ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतली. तर ही अगदी सुरुवातीची म्हणजे ज्याला आपण पायोनियरिंग वर्षी म्हणून अशा पद्धतीचं ते हे आहे संस्था ती अगदी म्हणजे मानली जाणारी वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन इंडिया असं म्हणू शकतो. तर तिथं तिचं 5 वर्षाचं शिक्षण झालं आर्किटेक्चरचं आणि नंतर मी म्हटलं तसं ती बँगलोरमध्ये काम करायला गेली. तर या सगळ्या प्रवासामध्ये तिने हैदराबादमध्ये ती घटना लिहिलेली आहे की ती 16 वर्षाची असताना तिच्यावरती घरात कुणी नव्हतं आणि एक व्यक्ती घरात घुसली आणि त्यांनी तिच्यावरती रेप केला आणि त्या व्यक्तीला असं वाटलं की म्हणजे अंधार होता आणि काय लाईट गेले होते किंवा अशा पद्धतीचं काहीतरी सिच्युएशन होती आणि तिने सुरुवातीला प्रतिकार केला आणि नंतर तिच्या लक्षात आलं त्यांनी की आपल्याला म्हणजे जीवे मारण्याचंच त्या माणसाचं हे आहे असं काहीतरी तिला वाटलं. त्यामुळे तिने प्रतिकार न करता मेल्यासारखी ती पडून राहिली आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीने तिच्यावर रेप केला आणि तो निघून गेला. आणि मग ही तिला मदतीसाठी पण हाक मारणं शक्य म्हणजे घर बंद होतं. आता ते काय ते तिने सविस्तर लिहिलेलं नाही कशामुळे ते तसं झालं, पण तिने असं लिहिलं की 2 कंपाऊंड वॉल चढून उतरून मग तिला मदतीसाठी हाक मारता आली इतकं ते सगळं हे झालं आणि त्याच्यानंतर तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि बऱ्याच काळाच्या हॉस्पिटलायझेशन नंतर मग ती बाहेर आली त्याच्यातून. आणि तिचे वडील जेव्हा ती असं म्हणते की जेव्हा मला असं विचारलं गेलं की ह्याच्याबद्दल तक्रार, बऱ्याच लोकांनी सांगितलं की तक्रार करू नका किंवा तुमचं आयुष्य आपल्याकडे आहेच ना ते सगळं टाकी हे होईल वगैरे, तर तेव्हा ती म्हणते की मला एकही मिनिट असं कधीही म्हणजे भीती वाटली नाही मला आणि मला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा मी हो तक्रार करायची आणि हे करायचं असंच सांगितलं आणि ते झालं पुढे. आणि 12 वर्ष ती म्हणते की माझ्या वडिलांनी ती केस परस्यू केली, त्याच्यानंतर त्याला कन्व्हिक्शन मिळालं आणि तेव्हा मात्र 2च आठवड्यामध्ये त्या व्यक्तीला बेल मिळाली. आणि कोर्टात जेव्हा केस उभी राहिली तेव्हा ती म्हणते की मी न गमावता व्यवस्थित चांगले कपडे घालून मी गेले होते कोर्टात आणि मी पुढच्या बाकावर बसले होते आणि मागच्या शेवटच्या बाकावरती ती व्यक्ती बसली होती. तर मी त्या व्यक्तीकडे बघितलं, रोखून बघितलं आणि मी आय कॉन्टॅक्ट केला. म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटलं की माझी चूक नाही आहे, मी त्याला दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि नंतर जसं म्हटलं जसं 12 वर्ष ती केस चालली वगैरे वगैरे, पण ती म्हणते की त्या एका घटनेतून मला म्हणजे ते मुद्दाम तिने सांगितलंय की मी कशासाठी हे सांगते की अशा अनेक घटना मी हे लिहित असताना सुद्धा होत आहेत, सारख्या सतत भारतामध्ये चालू आहे की ज्याच्यामध्ये लेफ्ट टू डाय असं लेफ्ट टू डाय असा एक शब्दप्रयोग केला जातो. पेपरमध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळेला ते वाचायला मिळतं की अशी घटना झाल्यानंतर लेफ्ट टू डाय म्हणजे त्या व्यक्तीला काहीही पुढे मदत न करता किंवा काही न करता सोडून दिलं जातं आणि जर त्या व्यक्तीचं नशीब चांगलं असेल तर ते वैद्यकीय मदत मिळते किंवा कोणीतरी मदतीला येतं वगैरे, अशा पद्धतीच्या घटना सतत घडत असतात. तर असं जेव्हा मी म्हणजे वाचते किंवा त्यावेळेला मला ते नेहमी तो थरार माझ्या आतमध्ये जाणवतो की मी पण या घटनेमधून गेलेली आहे वगैरे. पण ती म्हणते की त्याच्यातून बाकी म्हणजे माझे कुटुंबीय किंवा माझ्या संपर्कात आलेले इतर व्यक्ती, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि त्या सगळ्यांना हे क्लिअरली म्हणजे कधीही कोणी असं मला जाणून दिलं नाही की त्याच्यात माझी चूक होती, जी नसतेच, त्या व्यक्तीची चूक नसतेच, पण तरी आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळेला ते अशा पद्धतीने केलं जातं की तुझीच काहीतरी चूक आहे आणि तूच त्याला म्हणजे त्याला तू कारणीभूत आहेस, अशा पद्धतीने गिल्ट दिला जातो. तर ती म्हणते की मी एक क्षणही तो गिल्ट घेतला नाही आणि त्या माझ्या आजूबाजूच्या लोकांनी पण मला तो दिला नाही. आणि मी असं नाही की मी अनेक वेळेला रात्री दचकून उठणे किंवा त्याचे जे काही मानसिक परिणाम होत असतात ते होतच असतात, ते माझ्यावर झाले नाहीत असं मी म्हणत नाहीये, पण मी नेहमी त्याला सामना करण्याचा प्रयत्न केला, स्वतःवरती काम केलं, इमोशनल आणि मेंटल ह्याच्यावरती मी माझं काम केलं आणि त्याच्यातून मी असं सारखं स्वतःला सांगत गेलं की त्या रात्री जर मी मेले असते, म्हणजे खूप दाट शक्यता होती की त्या रात्री मी ते सुरुवातच ती असं करते की मी हेवनच्या गेटवरती गेले होते पण तिथे काही गोष्टी झाल्या नाहीत म्हणून त्यांनी मला परत पाठवलं.
तर ती म्हणते की नेक्स्ट टाइम परत मी जेव्हा जाईन तिथे तेव्हा आय होप की तो प्रवास जास्त सुरळीत असेल आणि आत्माला घेतील किंवा काय वगैरे. पण तर त्यामुळे मला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मला बोनस असा मिळाला आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने प्रत्येक क्षणाचा कसा मी आनंद घेऊ शकेन, प्रत्येक दिवस माझ्यासाठी कसं नवीन असेल आणि त्याच्यात मी काहीतरी करू शकेन हे माझ्यात नव्याने त्या घटनेनंतर झालं. म्हणजे आधी सुद्धा मी एक जीवनोन्मुखच व्यक्ती होते, पण तरी या घटनेनंतर मी जास्त कॉन्शियसली त्या सगळ्या प्रवासाकडे बघायला लागली आणि अनेक गोष्टी मी त्याच्यामुळे करत गेले असं ते ती म्हणते. मग तिने पुढचं सगळा तिचा प्रवास नंतर तिचं लग्न झालं, ज्यावेळेला ती म्हणते की ज्यावेळेला ते कन्व्हिक्शनची ऑर्डर आली त्या पद्धतीने मी जगत गेले. आणि नंतर बऱ्याच लोकांनी मला लग्नाच्या वेळेला पण सांगितलं की तू सांगू नको किंवा हे वगैरे. तेव्हा ती म्हणते की जे काही झालं माझ्या बॉडीवरती किंवा माझ्या मनावरती आणि माझ्या सगळ्या व्यक्तिमत्वावरती ते समजून घेऊन माझ्याबरोबर राहणारा व्यक्ती असेल तरच त्याला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काय उपयोग आहे, कुठल्या पद्धतीचं नाटक मला आयुष्यभर करावं लागेल. तर त्यामुळे ती म्हणते की हे मी सांगितलं आणि त्या होणाऱ्या नवऱ्याने पण ते ऍक्सेप्ट केलं आणि पुढे त्यांचं सहजीवन सुरू झालं वगैरे. आणि त्याच्यानंतर ती बऱ्याच वर्षानंतर लग्नानंतर पुन्हा एकदा कलकत्त्यात जाते. म्हणजे जे तिचं मूळ गाव, आता ते सुरुवातीला तिने लिहिलंय की आय कुड हॅव बीन अ क्वीन, म्हणजे तिचं क्वीन्स प्लेस का क्वीन्स हॉस्पिटल नावाच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला. कलकत्त्यामध्ये ती सगळी कॉलोनियल काळातली नावं वगैरे आहेत. तर त्यामुळे तिच्या वडिलांनी ठरवलं होतं की तिचं नाव म्हणजे होऊ शकलं असतं क्वीन किंवा असं राणी असं काहीतरी नाव ठेवायचं त्यांना त्यांच्या डोक्यात होतं. पण नंतर काहीतरी त्यांनी त्याच 2-3 आठवड्यात काहीतरी गांधीजींचं पुस्तक वाचलं होतं म्हणून शेवटी मी गीता झाले असं ती म्हणते. तर गीता पुन्हा एकदा कलकत्त्यामध्ये रिमोटच नाही तुला जसं मी म्हटलं तसं हे जे वैशिष्ट्यपूर्ण करिअर तिने ते कलकत्त्यामध्ये सुरू केलं तिचं आणि मग तिला मुलं झाली ते सगळं आहे. पण ती म्हणते की 45व्या वर्षापर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम्स तिला होते. 2-3दा सर्जरी झाली, तिने दिलं एकदा टीबीची सर्जरी झाली, एकदा हे वगैरे. आणि 45व्या वर्षापर्यंत मी अत्यंत खंगलेलं असं शरीर घेऊन म्हणजे होतं माझं त्यावेळेला. आणि मी बऱ्याच लोकांशी बोलले त्यावेळेला. कुणीतरी तिला सांगितलं तिच्या एका की त्याच्यासाठी तू धावायला सुरुवात कर, म्हणजे काहीतरी व्यायामाचं हे ठरवून घे आणि त्याच्याप्रमाणे तू रेग्युलरली व्यायाम कर. तर ती पळायला सुरुवात करते. मग ते गीता असल्यामुळे ती प्रत्येक गोष्ट ती अशी खोलात जाऊन व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून किंवा नीट पद्धतीने ते करणार. तर त्यामुळे तिने खूप वाचलं त्याच्याबद्दल. मग लोकांशी बोलली, पळणाऱ्या लोकांशी बोलली, त्यांच्याशी मैत्री केली. असं करत करत त्या पळणं म्हणजे काय असतं, पळण्याचा व्यायाम कसा याच्याबद्दल पूर्णपणे जाणून घेऊन मग तिने पळायला सुरुवात केली. आणि 3-4 वर्षातच ती मॅरेथॉन्स म्हणजे हळूहळू मिनी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन करत पूर्ण मॅरेथॉन ती पळायला लागली. आणि ती एक मायनर सेलिब्रिटीच झाली तिथे. त्यासाठी बऱ्याच मॅरेथॉन्स ऑर्गनाईज केल्या जातात. तर ती एक सेलिब्रिटी झाली. पण मग नंतर 52व्या वर्षी 2022 साली तिने हे चालायचं जेव्हा ठरवलं तर त्याच्यात ती म्हणते की तो असा एक विचार होता आणि मग नंतर लोकांशी मी बोलत गेले तसं तो हळूहळू डेव्हलप होत गेला. का, कशासाठी वगैरे, आणि त्याच्यात काय होणार वगैरे असे बरेच प्रश्न बऱ्याच लोकांनी तिला विचारले. आणि त्याच्यात तिला असं वाटलं की आर्किटेक्चर हे फील्ड अननोन आहे. जे मी मगाशी सुरुवातीला म्हणाले की बऱ्याच लोकांना आर्किटेक्ट काय असतो, तो काय काम करतो, आर्किटेक्चरच म्हटलं जातं आम्हाला अनेक समाजामध्ये. तर आर्किटेक्चर म्हणजे आम्ही म्हणतो की टाईपरायटर म्हटल्यासारखं आहे म्हटलं पाहिजे ना, की टाईप करणारा तो माणूस तो टाईपिस्ट, तसं डिझाईन करणारा तो माणूस तो आर्किटेक्ट. आर्किटेक्चर नव्हे, आर्किटेक्चर हे त्या प्रोफेशनचं नाव आहे. पण अजूनही ते आलेलं नाही. म्हणजे सुरुवातीला आम्हाला ते फार राग यायचा किंवा आम्ही ते आजकाल मी तरी ठीक आहे म्हटलं, ठीक आहे आर्किटेक्चर तरी म्हणाले ठीक आहे असं म्हणून मी सोडून देते ते. कारण किती वेळा मराठी वृत्तपत्रांचं जे वैशिष्ट्य मराठी आणि त्याच्या लोकल लेवलला तर ते फारच होतं. आणि मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला हा पण आहे ना.
फिरोज रानडेंनी शब्द सुद्धा फिरोज रानडेंनी त्याला कमान कला असं म्हटलं, अरे बापरे. आर्किटेक्चर, आर्च आणि याच्यावर. पण वास्तुशास्त्र. तो पण जरा ऑड वाटतो शब्द, कारण त्याच्यात फक्त कमान कला नाही, म्हणजे आम्ही फक्त कमानी बांधतो असं नाही. जरी तो शब्द मूळ आलाय तिथून तरी आम्ही सगळ्याच, म्हणजे त्याला वास्तुकला आपल्याकडे म्हटलं जातं, पण वास्तुकला आणि वास्तुशास्त्र फारच वेगळं आहे. एवढी थीन नाही ना. थीन आहे, म्हणजे हो. वास्तुशास्त्र म्हटलेलं किती आम्हाला वास्तुशास्त्री हो. म्हटलेलं आम्हाला आवडणार नाही. ते पुन्हा नुसतं दिशा आणि ते अग्नी. त्यामुळे वास्तुकला म्हटलं तर मग वास्तुकला तज्ञ. ती करणारा कोण? वास्तुकलाकार असं तर नाही हा, म्हणत. शिल्पी. आणि शिल्पी मूर्तिकार म्हणतात की म्हणजे मूर्तीवर जातं. देवळं आणि त्याच्यातली शिल्पं मूर्ती येतं. सगळं डोळ्यासमोर येतं. त्यामुळे वास्तुविद हा शब्द आपल्या संस्कृतीचा तो एक अगदी अविभाज्य भाग आहे, तर त्याच्याबद्दल पण कोणाला फारसं माहिती नाही किंवा त्याच्याबद्दल काही विचार केला जात नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी आता मॉडर्नायझेशनमुळे किंवा शहरामध्ये अशा पद्धतीच्या कॉन्क्रीटच्या किंवा सिमेंटच्या भिंती इमारती होतात, म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस येऊन त्याच पद्धतीच्या इमारती खेड्यांमध्ये सुद्धा लोक आता बांधायला लागले. म्हणजे त्याला स्टेटस आलेलं आहे. त्यामुळे खेड्यातले लोक त्यांची पारंपरिक वास्तुकला सोडून, जी कितीतरी जास्त सुंदर आणि कितीतरी जास्त पर्यावरण स्नेही आहे, ती सोडून ते लोक पण जेव्हा त्यांना संधी मिळेल, आता जसं प्रधानमंत्री आवास योजना वगैरे सारख्या योजनांमधून निधी मिळतो 3 लाखापर्यंत त्या व्यक्तीला, एका घराला घर बनवण्यासाठी, तर त्यासारख्या योजनांमधून जे लोक पैसे घेतात ते सुद्धा कॉन्क्रीटच्याच इमारती आता बांधायला लागले त्यांच्या हेसोबत. तर या सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकावा असं तिचा विचार होता. त्यामुळे त्या वॉकला ती म्हणते अ वॉक फॉर अ कॉज, आणि मग नंतर ते आर्क कॉज, AR आर्किटेक्चरमध्ये AR आणि कॉज असं मिळून आर्क कॉज 1 असं तिने त्याला नाव दिलं. आणि नंतर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही आमची जी एक शिखर संस्था आहे, त्या लोकांनी पण तिला सपोर्ट केलं, किंवा IIA म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स म्हणून जी एक प्रोफेशनल बॉडी आहे आमची, त्याच्यातून त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा असतात, तर त्या सगळ्या शाखांमधून सुद्धा तिला बराच सपोर्ट मिळाला. ती साधारण 7 राज्यांमधून ती गेली, तिचा रूट केला तेव्हा. तर त्याच्यात ती म्हणते की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे 2 मोठे हे आहेत आपल्या राज्य, आणि तिने ठरवलं कलकत्त्याला ती स्वतः तिथे राहत असल्यामुळे तिथून वॉक सुरू करायचं आणि दिल्लीला पोहोचायचं. दिल्ली कारण देशाची राजधानी आहे आणि शिवाय त्याला एवढी सगळी प्राचीन परंपरा पण आहे वगैरे म्हणून. आणि मग तो तिने डिझाईन करताना ते तिला असं, म्हणजे हा आर्कॉज हा त्याचा हेतू असल्यामुळे म्हणजे त्याचं 2 तिने हे सांगितलेलं इंटरप्रिटेशन, की आर्कॉज म्हणजे आर्किटेक्ट्स फॉर डिझाईन, आणि आर्किटेक्ट्सकडं लक्ष वेधण्यासाठी, म्हणजे आर्किटेक्चरच्या प्रोफेशनकडे लक्ष वेधणे आणि आर्किटेक्ट्सनी या पारंपरिक रचनांसाठी उभं राहणे, या दोन्ही अर्थाने तिने ते आर्कॉज नावाचं, म्हणजे आर्कॉज हा शब्द घेतला. तर ती इथॉस फाउंडेशनच्या टीमनी बऱ्याच लोकांनी म्हणजे तिला मदत करायची तयारी दाखवली, तेव्हा हळूहळू ते सगळं डिझाईन होत गेलं आणि त्यांनी रूट चॉकआउट केला. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती पश्चिम बंगाल, झारखंड, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान असं करत ती दिल्लीला पोहोचणार होती. तर ते मध्य प्रदेशात ती बऱ्याच जास्तीत जास्त काळ मध्य प्रदेशामधून चालली, आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ती 3दा, म्हणजे तो उत्तर प्रदेश असा वेड्या वाकड्या आकाराचा असल्यामुळे 3दा उत्तर प्रदेशमध्ये येऊन परत बाहेर येऊन असं ते 3दा तिला करायला लागली. आणि तिने असं सांगितलं की संपूर्ण हायवेवरून मी नाही चालले, कारण तो ग्रँड ट्रंक रोड तर आहेच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की तो प्राचीन एक हे आहे रस्ता, म्हणजे जो अशोकाच्या काळापासून आहे, आणि तो मधल्या काळात जो हे खराब झाला होता तो जहांगीराच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा तो रिनोव्हेट केला आणि चांगली त्याच्या बाजूनी झाडं वगैरे लावली वगैरे, आणि नंतर परत तो जो खराब झाला तो ब्रिटिशांनी पुन्हा एकदा त्याला रिनोव्हेट केला. तो ग्रँड ट्रंक रोड म्हणून ओळखला जातो, जो लाहोरपर्यंत जातो, कलकत्ता टू लाहोर असा आहे तो, त्याच्यामध्ये दिल्ली पण लागतो. तर तो तर एक फेमस रस्ता आहे म्हणजे तो. पण तिला असं होतं की तिला गावांमध्ये आणि ह्याच्यामध्ये जे मी म्हटलं की तिला पारंपरिक जे आपलं बांधकाम तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेणे, किंवा त्याची सध्याची अवस्था काय आहे हे माहिती करून घेणे. कारण थिअरी म्हणून आम्हाला खूप माहिती असतं त्याच्याबद्दल, म्हणजे आर्किटेक्ट लोकांना शिकवतात, पण ते त्याच्याबद्दलची बरीच पुस्तकं किंवा रिसर्च आहे अवेलेबल, की कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये काय काय पद्धतीचं ट्रॅडिशनल खूप असं मेटिक्युलसली केलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी साधारण ती 25 किलोमीटर ते 40 किलोमीटर प्रवास एका दिवसात करते चालत,
आणि 8 तास. तर ती असं म्हणते की ते करायच्या आधी मला 3 महिने आधीपासून त्याचं ट्रेनिंग सुरू करायला लागलं, कारण तिची शरीराची अवस्था तिने सांगितलीच आहे. म्हणजे पळायला लागल्यापासून तिच्यात जरा स्टॅमिना चांगला बिल्डअप झाला आणि तिचे हेल्थ प्रॉब्लेम्स जरा कमी झाले. पण चालणं आणि पळणं म्हणजे ती पळायची प्रॅक्टिस होती तिला किंवा त्या पद्धतीचे. पण मॅरेथॉन कधीतरी असते ना, त्याच्यासाठी पण तुम्ही 1 महिनाभर आधी ट्रेनिंग सुरू करता आणि मग मॅरेथॉन झाल्यावर हळूहळू स्लो डाऊन करून थांबवता ते. आणि रोजचं जे काय 5-7 किलोमीटर पळणं असेल तेवढं तुम्ही करता. पण हे जेव्हा करायचं असं म्हटली त्यावेळेला ते मग तिने पुन्हा सगळे डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट वगैरे सगळ्या लोकांशी बोलून तिचं ते ठरवलं की ती ट्रेनिंग कसं करणार आहे. तर 3 महिने तिने ते ट्रेनिंगचं हे फॉलो केलं, हळूहळू चालण्याचं हे वाढवत नाही वगैरे असं. आणि त्याच्यासाठी वजन किती कमी करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, कुठल्या वेळेला काय खायला पाहिजे, ते सगळं झालं. पण ॲक्च्युअली प्रवासादरम्यान ती ते कसं करणार ह्याचं पण तिला नियोजन करावं लागतं. तर त्यांनी 4 लोकांची टीम तिच्यासोबत होती. एक व्यक्ती म्हणजे हे सगळे बाकीचे होते ते पुरुष होते आणि त्यांनी तिला त्या सगळ्या ह्याच्यात मदत केली. कशासाठी तर एक व्यक्ती तिथे प्रत्यक्ष फील्डवरती कुठे राहणार ती, तिथे जेवण खाण काय अवेलेबल असेल आणि या गोष्टी बघत होती. आणि एक व्यक्ती तिचं सगळं व्हिडिओज आणि फोटोग्राफी करणं आणि ते सोशल मीडिया म्हणजे तिची टीम कलकत्त्यामध्ये होती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मग त्यांनी ते सोशल मीडियावरती हे करणं वगैरे. आणि एक व्यक्ती तिथले लोकल इंटरॅक्शन्स म्हणजे ती प्रत्येक ठिकाणी कुणाशी तरी इंटरॅक्ट करायची, म्हणजे तो नुसता हे नव्हता. आता इथं मंजुषा गाडगीळ आहेत तर त्यांना माहिती असेल, त्यांनी पण त्याच पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं. मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी काहीतरी कुणाशी तरी बोललं जावं. काही वेळेला ते कॅज्युअल म्हणजे जे भेटतात रस्त्यावरती जे भेटतात किंवा त्यांच्याशी असेल, पण काही वेळेला ते मुद्दाम आधी आयोजित केलेलं म्हणजे ते सगळं ऑर्गनाईज केलं होतं की कुणाशी भेटायचं. आणि एकदा तिच्या या प्रवासाची बातमी कळल्यानंतर बरेच लोक आपण पण अप्रोच झाले की आम्हाला तिच्याशी बोलायला आवडेल किंवा असं अशा पद्धतीने. तर ते पण प्लॅन करायसाठी तर अशी 4 लोक तिच्या टीममध्ये होते. फक्त ते सगळे म्हणजे 2 लोक गाडीमध्ये आणि महिंद्राच्या लोकांनी तिला लोनवर एक गाडी दिली, त्याच्यामध्ये तिचं सगळं सामान आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि एक व्यक्ती मोटरसायकलवर म्हणजे 2 जण मोटरसायकलवर आणि 2 जण गाडीमध्ये असं ते तिच्या सोबत असायचे. पण नॉट की असं लगेच तिच्या सोबत असं नाही. तर ते मला वाटतं आधी जाऊन थांबत असतील त्या ठिकाणी किंवा म्हणजे एक संपर्कात होतं. आणि तिच्यासोबत फक्त 2 बेल्ट्स होते. एका बेल्टमध्ये तिचं फोन आणि इयरफोन्स आणि हे सगळं असायचं आणि एका बेल्टमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणजे ज्या तिला चालत असताना लागतात त्या. तर असं तेवढ्या 2च बेल्ट आणि तिने तो तिचा ड्रेस म्हणजे टी शर्ट आणि चालायचा जो पोशाख असतो तो आणि डोक्याला बांधायला एक हे असं तर तिचा रोजचा ड्रेस असायचा. आणि ते तिने केलं होतं. तर ते किती वाजता काय खायचं वगैरे ते सगळं ठरलेलं. आणि असं तो तिचा प्रवास सुरू झाला. तर पहिल्यांदा जेव्हा सुरुवात तिने केली कलकत्त्याला तेव्हा 100 लोक जमले होते सगळे तिला हे करायला. आणि काही तिचे मित्र आणि साधारण 10 किलोमीटरपर्यंत तिच्याबरोबर चालले. कोणी आणखीन त्या जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत आले सोबत वगैरे. तिचा नवरा पण तिला सोडायला गेला, तो 3 दिवस काहीतरी तिच्यासोबत होता वगैरे. पण मग हळूहळू हे सगळे लोक आपल्या आपल्या कामाला लागले आणि हिचा वॉक चालू झाला. कारण हा 70 दिवसांचा वॉक तिने प्लॅन केला होता, 1700 दिवस. आणि मग ते हळूहळू ते तिने हे केलं की सुरुवातीला जेव्हा मी जायला लागले, ज्या दिवशी मी 25 पेक्षा जास्त 26 चालले, 28 चालले, तर तो प्रत्येक दिवस मला एक माइलस्टोन वाटायचा की मी काहीतरी आज रोजच्यापेक्षा वेगळं केलं. ज्या दिवशी मी पहिल्यांदा 40 चालले त्यावेळेला मला खूप भारी वाटलं. 40 इज द मॅक्सिमम. मग ते तिने माइलस्टोन सगळे केले. 33व्या दिवशी मी 40 किलोमीटर चालले किंवा असं. आणि ती म्हणते की हा प्रवास सगळा माझा म्हणजे बंगालमधून निघून ती टीव्हीला येणार त्यामुळे पश्चिमेकडे होता, त्यामुळे मला सूर्य बघायला नाही मिळायचं. तर मी मुद्दाम थांबून सनराईजच्या वेळेला तो सगळा आनंद घ्यायचे. आणि तिचं हे होतं की ती साधारण 4 वाजता वगैरे सुरू करायची. म्हणजे फेब्रुवारीमध्ये प्लॅन केलेलं होतं आणि फेब्रुवारीत असल्यामुळे सुरुवातीला थोडे कमी होते टेम्परेचर्स, पण हळूहळू तिच्या लक्षात आलं. कारण आपल्याला माहिती आहे नॉर्थ इंडियामध्ये फार पटकन वाढतं म्हणजे टेम्परेचर. तसं ते वाढायला लागल्यानंतर मग तिने अजून तो वेळ हे केला, अलीकडं केला. त्यामुळे ती 3 वाजता उठलेली असायची. पहिली 40 मिनिटं तिला लागायची की तिचं स्वतःचं आवरणे आणि एक्सरसाइजेस करणे. तिचे वॉर्मअप एक्सरसाइजेस काही 10-15 मिनिटाचे असायचे आणि मॅटवरती बसून ते त्यांनी सांगितलं होतं तिला करायला पर्टिक्युलरली. आणि नंतर पण म्हणजे जेव्हा हे पण तिच्यासोबतच जिथे कुठे ती राहणार असेल तिथंच तिची टीम पण राहायची. तर त्यामुळे ते लोक पण गाडी लोड करून तिच्यासोबत निघायचे वगैरे.
आणि ती म्हणते की साधारण 1 तास मला असं खूप कंटेम्पलेटिव्ह मेडिटेटिव्ह पद्धतीने मला चालता यायचं, कारण एकतर पहाटेची वेळ, अंधार सगळीकडे, त्यामुळे रस्त्यावरती कुणी नाही, त्यामुळे मला माझा पेस, माझं डोक्यामध्ये जे काही विचार चालले असतील ते हे करणं, आणि तो अत्यंत म्हणजे चांगला काळ त्या संपूर्ण चालण्यातला सकाळचा 1 तास असायचा की ज्याच्यामध्ये मी खरंच म्हणजे ध्यानासारखं मला ते वाटायचं. आणि मग नंतर हळूहळू आपण म्हणतो ना उषक्काल, जसं जसं हळूहळू ती चाहूल लागते की आता सूर्य येणार आहे, म्हणजे आधी थोडंसं लाईट यायला लागतो, आकाश बदलतं वगैरे, तर तो पण एक खूप छान वेळ असायचा. आणि मग तेव्हा मी कुठेतरी थांबून मुद्दाम सूर्योदय आणि असं त्या सूर्योदयाचे रंग वगैरे बघायचे आणि मग परत चालायला लागायचे. तर मग तिला ते जर शहर असेल जवळपास किंवा गाव असेल तर ते लोक भेटायचे जे आपल्या आपल्या कामाला चाललेले असतील, कुठे शेतामध्ये कुणी चाललंय किंवा बायका पाणी चाललंय, किंवा शहर असेल तर मॉर्निंग वॉकर्स असतात, तर ते मग त्यांच्यासोबत काही इंटरॅक्शन व्हायचं. तर ती म्हणते की मी स्वतःला कायम ओपन ठेवलं की मी स्वतःहून हात हलवायची किंवा स्माईल करायची किंवा काहीतरी कोणाशी तरी एखादा शब्द बोलायची, त्याच्यातून ती इंटरॅक्शन सुरू व्हायची. तर असं थोडंफार इंटरॅक्शन करत करत मग हळूहळू जसं ऊन चढेल तसं ते स्पीड पण तिचं कमी व्हायचं. पण त्या पहिल्या तासात ती म्हणते की मी 17-18 किलोमीटर मी चाललेली असायची सूर्योदयाच्या आधी. आणि मग 9-9:30च्या सुमाराला कुठेतरी थांबून ते एक पीनट सँडविच असं तिथं तो ब्रेकफास्ट सोबत घेतलेला असायचा आणि काहीतरी प्यायचं, प्रोटीन शेक ती शेवटी म्हणजे चालणं थांबल्यानंतर घ्यायची. तर असं काहीतरी तिचं ते रुटीन होतं, ते तिने सगळ्यात शेवटी दिले. पण आधी मात्र ती पूर्ण त्या प्रवासाचं वर्णन करते की शो स्टॉपर्स म्हणून तिने दिले की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तिला असं कोणीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटते आणि त्याच्याबरोबर काहीतरी संवाद होतो, तर ते मात्र तिने व्यवस्थित नोंदवलं. आणि अजून एक ती सांगते की सुरुवातीला माझी अशी कल्पना होती की पोस्ट कार्ड मी लिहावं, ज्या ज्या गावांना मी व्हिजिट करते, ज्या गावातून मी पुढे जाते, तर तिथे तिथे मी तिथल्या ह्याच्यात पोस्ट ऑफिसमध्ये एक कार्ड लिहावं, म्हणजे ते स्वतःलाच असेल किंवा कुठे कुणाला तरी असेल, ती एक मेमरी होते. पण नंतर तिच्या लक्षात आलं की आजकाल आपलं पोस्ट खातं जवळजवळ थांबलेलंच आहे, काही त्याचं हे नाही. तिने पहिल्यांदा ते प्लॅन केलं होतं की अमुक एका गावामध्ये, आणि मुद्दाम त्यांनी तो रूट तसा चॉक केलेला की ते पोस्ट ऑफिसच्या समोरच तिचा रस्ता असेल, मग तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये थांबून ती त्या लोकांशी बोलेल आणि वगैरे. तर जेव्हा ती ते सगळे तयारी तिथे गेली तर तिला लक्षात आलं की ते पोस्ट ऑफिस बंदच होतं, म्हणजे आलंच नव्हतं कोणी. तो एक असा हे झाल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की हे काही वर्कआउट होणार नाही, ते दुसऱ्या बाजूने. आता सोशल मीडियावरती होती कनेक्टेड आणि खूप लोक तिच्याशी त्यावेळेला कनेक्टेड होते, म्हणजे मला वाटतं श्वेता पण ते बघत होती ना, प्रत्येक दिवशी तिचं काय पोस्ट असेल ती ह्याच्यावरती टाकायची, ती इन्स्टावरती ते तिचे सगळे हे घ्यायचे. तर तसं खूप लोक होते आणि ते ज्या ज्या लोकांना समजायचं की त्या एरियामधून ती जाणार आहे, स्पेशली आर्किटेक्ट कम्युनिटी, तर ते लोक आयदर स्टुडंट्स, म्हणजे तिला कॉलेजेसमध्ये बोलवलं जायचं मुलांशी बोलायला, किंवा आर्किटेक्ट लोक स्वतः येऊन तिच्याबरोबर चालायचे वगैरे अशा पद्धतीचं. पण गावांमध्ये ती बऱ्याच गेली, ट्रायबल, म्हणजे त्यातल्या त्यात जेव्हा वेस्ट बेंगॉलमधून ती निघाली तेव्हा वेस्ट बेंगॉल आणि झारखंड हे दोन्ही ट्रायबल कम्युनिटी जास्त असलेले हे आहेत, तर तिथे त्यांनी खेड्यामध्ये वगैरे इंटरॅक्शन किंवा त्या लोकांसोबत हे वगैरे. तर तेव्हा तिला हे सगळे ऑब्झर्वेशन्स दिसले की आधीची आपली जी घरं होती त्याच्यामध्ये व्हरांड्यासारखी जागा असायची गावामध्ये सुद्धा, म्हणजे काहीतरी कट्टा किंवा व्हरांडा असेल आणि तिथे लोकांची इंटरॅक्शन व्हायची. म्हणजे ती एक अशी जागा असते की जी इन बिटवीन म्हणू आपण त्याला, की कुणाची प्रायव्हसी पण डिस्टर्ब होत नाहीये, ॲट द सेम टाइम तुम्ही तिथे बसून बोलू शकता. तर तशा पद्धतीच्या जागा आता हे जे प्रधानमंत्री आवास योजनेमधनं जी घरं बांधतायत तर त्याच्यात व्हरांडा हे नाहीच, जे काय आहे ते तुम्ही घर बांधता, रूम्सच बांधता तुम्ही, त्याला व्हरांडा ही कन्सेप्टच गेली, डायरेक्ट तुम्ही घरातच जाता म्हणजे दरवाज्यात. तर असं झाल्यामुळे खेड्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन आणि हे म्हणजे जे आपण आता गावात शहरामध्ये म्हणतो ना की पूर्वी खूप शेजारी आणि यांच्याशी आपलं कम्युनिकेशन असायचं किंवा घरच्यासारखेच असायचे ते लोक, आणि आता असं झालंय की आपल्याला मुद्दामच जावं लागतं कोणाच्या घरी घरी, मग ते फोन करून जाणे किंवा कल्पना देऊन जाणे अशा पद्धतीचं फॉर्मल इंटरॅक्शन. असंच जनरल कोणीतरी कोणाच्या तरी घरी गेले आणि बसून गप्पा मारल्या असं नाहीच होत. तर ते गावांमधून पण हरवत चाललंय, तर त्याच्याबद्दल ती जरा हे करते, म्हणजे वाईट वाटतं तिला की चुकीच्या पद्धतीने आपण ह्या विकासाचे सगळे. आणि तिथं ते सांगते की जे डिझाईन मी म्हणतो ना, डिझाईन हे
सगळ्या माणसाचं हे बदलू शकतं, तिची लाईफस्टाईल किंवा त्याचं एकूण हे. तर ते तिथे तिला प्रकर्षाने जाणवलं की हे जे कम्युनिटी बॉन्डिंग आहे, कम्युनिटी म्हणून आपण जे एक होतो, तर ते गावांमधून पण आता नष्ट होत आहे. असं एक ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर ती टॉयलेट्सबद्दल बोलते की ते तिने सुरुवातीलाच बोललंय की टॉयलेट म्हणजे ती म्हणते की इतर सगळ्या शहरी बायकांसारखी मी माझ्या सगळ्या याच्याबद्दल खूप पर्टिक्युलर होते. म्हणजे माझं बेड, मी त्या कुठल्या बाजूला मी झोपणार, किंवा माझं रायटिंग टेबल, माझं टॉवेल, माझी खुर्ची डायनिंग टेबलवरची, किंवा अजून काय माझं असं सगळं टॉयलेट पण म्हणतात की ती म्हणते की माझ्या घरात 3 बाथरूम्स आहेत, तर मी कधीच त्या बाकीच्या दुसऱ्या 2 बाथरूममध्ये जाते की माझ्या बेडरूममधली तेच फक्त मी वापरत होते. मी इतकी फिनिकी होते त्याच्याबद्दल. एखाद दिवशी सुद्धा मला ते सहन व्हायचं नाही की अनेक विचित्र परिस्थिती आल्या की कुठेतरी झुडपाच्या मागे ते सुद्धा त्या ह्यांची भीती असायची, काही सरपटणारे आणि अपघात वगैरे, कुठेतरी एखाद्या रुईनमध्ये, कुठेतरी असं तिला पण त्या सगळ्या गोष्टींचा सामना करायला लागला. कारण ही परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. म्हणजे जिथे पब्लिक टॉयलेट्स आहेत तिथे ते वापरण्याच्याच योग्यतेची आहे, आणि जिथे नाहीतर मग खेड्यांमध्ये नाहीच आहे असं. तर त्याच्या ह्याच्यात ती म्हणते की ते सगळं मला करायला लागलं, पण मला एकदाही त्याच्यामुळे असं झालं नाही की आता हे सोडून देऊ आणि काय आपण घेतलंय आणि हे सगळं त्रास होतोय. तर म्हणजे ती म्हणते की एखादं मिशन जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्ही या सगळ्या बारीक बारीक गोष्टी विसरून जाता, म्हणजे त्या तेवढ्या पुरत्या आपण बाजूला ठेवतो. तर तसं ते सांगितलं तिने. आणि जेवण्या खाण्याच्या बाबतीत पण ती म्हणते की खूपच म्हणजे बऱ्याच वेळेला असं आम्हाला चांगलं जेवण नाही मिळायचं. म्हणजे समोर आपल्याकडे एवढं कलिनरी वैविध्य सगळं असताना मला कायमच पनीर आणि आलू आणि पनीर या 2 गोष्टींचा सामना करायला लागला. आणि एकदाच काहीतरी बेटला नावाच्या, नाही आपण नाही का गेलो होतो ते केन ह्याच्यात खजुराहो जवळचं, त्या ह्याच्यात फॉरेस्ट रिझर्वमध्ये तिला एक रात्र राहायची संधी मिळाली होती त्या फॉरेस्ट रेंजरच्या परवानगीमध्ये, तर तिथल्या फॉरेस्ट लॉजमध्ये. आणि तिथे पण अशीच परिस्थिती आली. मग ती काहीतरी बोलली असेल त्या रेंजर की 4 जेवणावळीने आलू आणि पनीरची झाल्यानंतर मग त्यांनी मला ब्रोकोली प्रॉमिस केली दुसऱ्या दिवशीच्या लंचमध्ये, आणि ती ब्रोकोली सुद्धा आलूच्या ग्रेव्हीमध्येच तुकड्यावरती. असं सगळ्या गमती. तर अगदी कमी ती म्हणते की जेवायची. रात्री मात्र मी जरा बघायचे की राईस आणि डाल, पिवळी डाल आणि रोटी, भाजी, राय भाजी असं काहीतरी मला मिळते का. काही वेळेला मी स्वतः किचनमध्ये जाऊन तिथल्या त्या कुकशी त्याला जरा हे करून वगैरे असं करून घ्यायचा प्रयत्न करायची. कारण बराचसा तिचा रूट हा खेड्यांमधून होता. आणि त्याच्यात ती म्हणजे आय डोंट नो, तिने काही गिनीज बुकचं हे वगैरे असतं की गिनीज किंवा हे सगळे रेकॉर्ड्स असतात, त्याच्यामध्ये तिने काही केलं नसणार. पण तिने ते खूप पर्टिक्युलरली की ती ज्या पॉईंटला ती ब्रेक घ्यायची, म्हणजे समजा त्या दिवशीचा काहीतरी इतके किलोमीटर चालून झाल्यानंतरच्या अमुक वेळेला तिने ब्रेक घेतला तिथे, आणि ती तिथून मग गावामध्ये कुठे राहायला गेली, तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा ती त्याच पॉईंटपासून पुढे चालायला सुरू करायची. हे तिने पर्टिक्युलरली सगळ्या ह्याच्यामध्ये पाळलेलं आहे. मग काही वेळेला ती जास्त प्रवास, म्हणजे ती म्हणते की कधी 5 मिनिटं ते 45 मिनिटं या रेंजमध्ये प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी पोहोचायचो. म्हणजे तिथून जर काही अवेलेबल नसेल तर ती थोडं, कारण तिच्याबरोबर कार आणि हे सगळं होतं, त्यामुळे तिथून ती कारमध्ये बसून, म्हणजे तिचे ते वॉर्मअप एक्सरसाइजेस चालणं संपल्यानंतरचे झाल्यावर मग ती कारमध्ये बसून जात असेल कुठे राहण्याच्या ठिकाणी, आणि मग तिथून परत दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी पोहोचून मग चालू तिथला वॉक. म्हणजे ते जे 1700 किलोमीटर आहे ते तिने व्यवस्थित ते पाळलं, आणि कारचा प्रवास त्याच्यासोबत आणखी झाला. आता याच्यातलं एक हे तिने सांगितलं, त्याच्याबद्दल ती जरा सविस्तर बोलली आहे की ग्वालियरमध्ये त्यांनी ब्रेक घेतला, त्याचा 3 दिवसाचा ब्रेक तिथे होता, म्हणजे रेस्ट पिरियड. म्हणजे ते रेस्ट पिरियडचं गणित सुद्धा तिने चालताच ते तयार झालं. म्हणजे त्यांना माहिती होतं हे की ती अशी कंटिन्युअस नाही चालू शकणार, तिला आठवड्यातनं एखादा दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल हे लक्षात होतं. पण ते कसं आणि कुठे असं त्यांचं ते पण त्यांनी थोडंफार शेड्युलिंग त्याचं केलं होतं. पण ते असं तिने दिलं की ते 7व्या-8व्या दिवसानंतर तिला जाणवायला लागलं की आता हे आपल्याला घ्यावी लागेल रेस्ट, आणि मग ते शेड्यूल त्यांनी तसं वर्कआउट केलं की 6-7 दिवसानंतर एक पूर्ण रेस्ट. म्हणजे त्या दिवशी
पण ते रेस्ट म्हणजे ती झोपून नाही राहायची त्याच्यात. ती लगेच ते इंटरॅक्शन्स आणि हे सगळं म्हणजे तिथल्या सगळ्या कम्युनिटीशी एंगेज करणं हे तिने केलेलं आहे. तर तसे बऱ्याच लोकांची तिने दिले आहेत तिथं उदाहरणं. एक बिहारमध्ये नाही, बिहारला तर ती गेली नाही, झारखंडमध्येच एक SP अगरवाल नावाचे खूप सिनियर आर्किटेक्ट होते. म्हणजे ते 80च्याही पुढं असलेले, खूप वर्षांपासून ते म्हणजे युवस असं आपण म्हणतो ना एखादा ऋषी असावं तसं त्या ह्याच्यातले. तर त्यांच्यासोबत तिने संवाद केला आणि त्यांच्यासोबत गप्पा मारल्या वगैरे. आणि नंतर काही दिवसातच ते एक्सपायर झाले. जेव्हा ती अजून तिचा प्रवास चालूच होता तेव्हा तिला ती बातमी कळली की ते गेले. तर असे काही प्रसंग. एका ट्रायबल कम्युनिटीमध्ये ती गेली आणि तिथं त्या लोकांनी खूप छान तयारी केली होती तिथल्या सगळ्या मुलांनी वगैरे तिचं स्वागत करण्यासाठी. ते ट्रायबल डान्सेस वगैरे त्यांनी केले आणि तिला पण त्याच्यामध्ये सामील करून घेतलं. तर ती पहिल्यांदा म्हणते मी फारच वाईट डान्सर असल्यामुळे मी फारच घाबरले. पण नंतर मग मला सवय झाली, मी त्यांच्याबरोबर केलं आणि नंतरच्या वेळेला जेव्हा शाळांमध्ये किंवा ह्याच्यात असा प्रसंग आला तेव्हा मी सहज त्यांच्याबरोबर सहभागी होऊ शकते. आणि एका शाळेमध्ये जाऊन तिने ड्रॉइंगचा क्लास कंडक्ट केला. असं ती आर्किटेक्ट आहे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने तिने त्या कम्युनिटीशी संवाद केला. एका ठिकाणी तिने अंगणवाडीच्या ज्या काम करणाऱ्या सेविका असतात त्यांच्यासोबत, तर त्याच्यात तिला ते लक्षात आलं की घर बांधणी म्हणजे घरं कशी बांधली जावी, त्यांची घरं कशी आहेत असं तिने विचारलं त्या सगळ्या जणींना. आणि तेव्हा मग त्या 1-2 जणांनी सांगितलं की त्यांना आता ते पैसे मिळणार आहेत आणि ते घर बांधणार आहेत, कसं घर बांधायला आवडेल तुला. तर त्या एका सेविकेचं घर, आत्ताचं घर म्हणजे मड ह्याच्यामधलं होतं, म्हणजे मातीचं घर होतं तिचं. आणि ते खूप छान होतं, दिसायला पण सुंदर सजवलेलं आणि कम्फर्टेबल, म्हणजे जे उन्हाळ्यात तापत नाही आणि हिवाळ्यात गार पडत नाही असं. आणि जेव्हा तिला विचारलं की तुला आता मिळणार आहेत पैसे तर तू कसं बांधणार आहेस, तेव्हा मात्र तिने सांगितलं की आता तर तेव्हा ती म्हणते की ते कच्च्या हाऊसेस आणि पक्का हाऊसेस, म्हणजे पक्क नाही तर पक्क असण्याला किती महत्व दिलं गेलंय संपूर्ण आपल्या संस्कृतीमध्ये की नाही. तर हे केव्हापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासूनच आलं असतं ना, हे जे नवीन मटेरियल आलं त्याचं हे करता शहरी लोक तो ट्रेंड सेट करतात आणि तोच ट्रेंड मग खेड्यापाड्यातले लोक पण पुढे चालवतात. तर याच्यात ती म्हणते की आर्किटेक्ट म्हणून आमचं अपयश आहे की याच्यातले जे फायदे आहेत ते आपण त्या रूरल कम्युनिटीतल्या लोकांना नीट समजून सांगितले नाही आहेत. आणि आपण स्वतः जर RCCच्या घरात राहतोय तर आपल्याला अधिकार तरी काय आहे की त्या लोकांना म्हणायचं. तर असे दोन्ही पद्धतीने असे सगळे आहे. नंतर